अब खबर है ब्रह्मपुरी तहसील से, जहां किसानों की समस्या को सुलझाने के लिए उपविभागीय अधिकारी ने भरी बरसात के बीच कीचड़ भरे रास्ते से होकर संबंधित स्थान पर जाकर निरीक्षण किया, जिसके लिए वहां पर मौजूद महिला पुरुष किसानों ने उपविभागीय अधिकारी का आभार व्यक्त किया। तो ये जानते हैं तहसील के किस परिसर में उपविभागीय अधिकारी किसानों के बीच पहुंची। सीटीवी प्रतिनिधि मधुकर मेश्राम की इस खबर में। ब्रह्मपुरी तहसील के उदापुर के किसान रास्ते की समस्या को लेकर चिंतित थे। रास्ते की मांग को लेकर कई बार किसानों ने शासन को इस समस्या से अवगत कराया, लेकिन उनकी समस्या की ओर गैर जिम्मेदाराना रवैया अपनाया गया, जिसके चलते किसान रास्ते की समस्या को लेकर उपविभागीय अधिकारी परवनी पाटिल इनसे मिलने पहुंचे और उनके पास अपनी व्यथा बयां की। उनकी समस्या सुनने के बाद उपविभागीय अधिकारी परवनी पाटिल ने किसी बात की परवाह न करते हुए किसानों की समस्या हल करने पहुंची और कीचड़ भरे रास्ते से गुजरते हुए उन्होंने रास्ते का निरीक्षण कर वहां की स्थिति का जायजा लिया और उनकी समस्या हल करने का आश्वासन दिया। इस समय वहां मौजूद किसानों ने समाधान व्यक्त करते हुए उपविभागीय अधिकारी परवनी पाटिल का धन्यवाद माना। तो आइए सुनते हैं इस संबंध में किसानों ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा। आज आपण उदापूरला आलो आहे। उदापूरचा हा रस्ता आहे जो 2023 पासून रस्त्याची मागणीसाठी उदापूरची जनता आसुरली होती। त्यांना न्याय काही बरोबर मिळत नव्हता, परंतु जेव्हा एसडीओ कार्यालयामध्ये तिथल्या महिला आणि पुरुष गेले, कास्तकार गेले आणि त्यांना समजून सांगितलं की आम्हाला रस्ता किती आवश्यक आहे बा, आणि रस्त्याची जेव्हा त्यांनी समजून घेतल्या, त्या स्पॉटवर आल्या आणि त्यांनी त्या रस्ता जुन्या कास्तकारांना खुला करून दिला। त्याच्याबद्दल ते धन्यवाद करत आहेत, त्यांचे आभार मानत आहेत। याच्याबद्दल आता आपल्यासोबत हे सविस्तर बोलणार आहेत, आपण नंतर समजून घेऊ आहोत की त्यांनी शेतकऱ्यांची जी तळमळ होती त्याला त्यांनी यश दिलं, त्याची त्यांनी जाणीव ठेवली आणि इथपर्यंत आल्या आणि आमच्या शेतकरी महिलांची जी त्यांनी जाणीव ठेवली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। आणि आमच्यासाठी जो बंद झालेला जो आमचा पूर्वीपारचा वडिलोपार्जित जो रस्ता होता तो त्यांनी खुला करून दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद। 1966 पासून त्या अगोदरपासूनचा आमचा पूर्वीचा शेतीत जाण्याचा रस्ता हा नानाजी भिवाजी तुपट यांनी 2023 पासून लटकवलेला आहे आणि आम्ही कोर्टाची पायरी चढू थकून गेलेलो आहोत, तरी पण आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाही आहे। मी सुभाष किसन नागतोडे, राहणार उदापूर। मी एक शेतकरी असून आज 2023 पासून आपल्या शेतामध्ये जाणारा हा जो रस्ता आहे तुम्ही पाहू शकता, हा रस्ता इथं नानाजी भिवाजी तुपट यांनी हा अडवलेला होता। तेव्हापासून आम्ही शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर जाऊन धडक मोर्चा दिला आणि त्या मोर्चाचा रूपांतर आक्रोश मोर्चा यामध्ये झाल्यानंतर त्या एसडीएम मॅडमला थोडी का होईना आमची जाणीव त्यांना झाली आणि एक इथपर्यंत येऊन त्यांनी हा रस्ता मोकळा करण्याकरता ह्या स्पॉटवर येऊन याची मोकळा चौकशी केली आणि त्यांना वाटलं का खरंच हा रस्ता शेतकऱ्यासाठी आज आवश्यक आहे। त्याच्यामुळे त्यांनी ह्या रस्त्याला मोकळीक एक परवानगी देऊन हा रस्ता मोकळा करण्यासाठी एक आदेश काढला। त्याबद्दल मी एसडीएम मॅडमचं खूप आभार मानतो आणि आमच्या शेतकऱ्याला ज्यांची जाणीव ठेवून त्यांनी आम्हाला जो हा रस्ता मोकळा करण्यासाठी सांगितला त्यांचं मी खूप ह्या कास्तकारांचा धन्यवाद मानतो। सीटीवी के लिए प्रतिनिधि मधुकर मेश्राम की रिपोर्ट।